गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं तुल्यं सर्वमे रघुनन्दनम् कृपा कटाक्षाचिये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जयेच्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। राजाधिराज प्रभू रामचंद्र, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई आणि सकल संतांना मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या जुने ठेवणे शोधून काढण्यासाठी आलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। काल आपण पाहिलं की जुने ठेवणे मीपणे आकळेना अशा मध्यवर्ती कल्पनेचे 5 श्लोक पाहण्याचा आपण कालपासून प्रयत्न करतोय। त्यामध्ये काल आपण जुने ठेवणे म्हणजे नेमकं काय, तर जुने ठेवणे म्हणजे ब्रह्म, जे अत्यंत व्यापक असणारं असं तत्व आहे, जे सद्घन चिद्घन आनंदघन असं आहे, जे आद्य नित्य सत्य ह्या पद्धतीचं आहे आणि ते आपलं सगळ्यांचं स्वरूप आहे। महत्वाचं काय आहे की एवढा अभ्यास कशासाठी करायचा आहे, तर हे आपलं मूळचं असं स्वरूप आहे की आपण सगळेजण मूळचे अत्यंत आनंदघन आहोत, पण तरी सुद्धा मी सुखी आणि मी दुःखी ह्याच पद्धतीने स्वतःविषयी बोलताना आपण बोलत राहतो। आता मी सुखी आणि मी दुःखी असं सातत्याने आपल्याला काय वाटतं, तर त्याला बरळणं असं म्हटलेलं आहे। आता माणूस केव्हा बरळतो, जेव्हा एक तर तापाने फणफणलेला असेल तेव्हा बरळतो, किंवा धुंद झाला असेल कुठलं पेय घेऊन तर बरळतो। आता ह्यापैकी नेमकं आपल्याला काय झालेलं आहे, तर एक आहे त्रिविध तापाने पोळलेले असून सुद्धा स्वस्वरूपाचा शोध घेण्याचं सामर्थ्य कमी पडत असेल, पुण्य कमी पडत असेल म्हणून तिथपर्यंत पोहोचत नाही आहोत, किंवा अज्ञानाच्या मदामध्ये पूर्णपणे वाहवत गेलेले आहोत आतापर्यंत, स्वतःचं स्वरूप जाणून घेण्याचा कधीही आपण प्रयत्न करत नाही आणि म्हणून आपलं स्वरूप आपल्याच ठिकाणी हरवल्यासारखं झालेलं आहे। आणि असं जे शोधून काढायचं आहे त्याच्या आड नेमकं काय काय येतं ते समर्थांनी आपल्याला या श्लोकांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता 137व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसेची ठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। सगळ्यात पहिलं कारण समर्थ काय सांगतायत, तर श्रेष्ठ, अनुभवी, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असे असणारे जे कोणी थोर महात्मे होऊन गेलेले आहेत, त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये खरे सुखरूपता कुठं आहे, आपलं मूळचं स्वरूप काय आहे, या जगाचं वास्तव काय आहे, हे सगळं व्यवस्थित छान पद्धतीने आपापल्या ग्रंथामधून उपनिषदांमधून सगळं छान समजावून सांगितलेलं असून सुद्धा पुढे काय, तर परी जीव अज्ञान तैसेचे ठेले, हे सगळ्या छान समजून सांगितलेलं आहे। आम्ही सुद्धा ते समजून सांगत असताना प्रवचनाचं आयोजन करतो, कीर्तनाचं आयोजन करतो, त्या ठिकाणी श्रवणाला जातो, सगळं काही करतो, पण अज्ञान तैसेचे ठेले हे मात्र तसंच्या तसंच राहतं। याचं नेमकं कारण काय आहे, याचं नेमकं कारण काय आहे, तर प्रवचन कीर्तन सगळीकडे चाललेले दिसतात आपल्याला, पण तरी सुद्धा ते आपल्या मनावर मात्र बिंबून आपण घेत नाही। अकोल्यामध्ये असताना एक अत्यंत प्रसिद्ध असे एक डॉक्टर होते, त्या ठिकाणी मसाज शास्त्र जे आहे ते त्यांना खूप छान अवगत होतं। म्हणजे स्पॉन्डिलायटिसचे वगैरे असे दुखणे पाठीचे जर झाले तर त्यांचा हात फिरल्यावर ते दुखणं
कमी व्हायचं अशी त्यांची ख्याती होती. एकदा काही कारणास्तव मला पण त्यांच्याकडे जावं लागलं आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते मला म्हटले की जयश्रीताई, आपल्या अकोल्यामध्ये फार भागवताचं पेव आलेलं आहे. म्हणजे जागोजागी भागवत सप्ताह सुरू झालेले आहेत आणि म्हणे आपल्याला माहिती आहेत म्हणे आता सगळ्या कथा. अंबरीशाची कथा माहिती आहे, कृष्णाच्या सगळ्या कथा ज्या आहेत त्या माहिती आहेत, त्यानंतर प्रल्हादाची कथा माहिती आहे. मग तेच तेच आपण किती वेळेला ऐकायचं म्हणे, असं त्यांनी प्रश्न विचारला मला की आपण किती वेळेला ऐकायचं. मी त्यांना म्हटलं की बरोबर आहे डॉक्टर साहेब, कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण आपला प्रल्हाद झाला का? जोपर्यंत त्या प्रल्हादासारखं साधन करण्याचं माझं मन मनावर घेत नाही तोपर्यंत मला ती कथा ऐकलीच पाहिजे. समर्थ पण आपल्याला म्हणतात, थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबल्याशिवाय तो ग्रंथ आपण सोडायचा नाही. आता इथं आपल्या समोर श्रेष्ठ म्हणजे नेमकं कोण आहे, तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊनी मूर्त, अनुष्ठोनी जगा देत वडील जे, असं त्यांचं वर्णन या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे की श्रुती स्मृतीचा प्रस्थानत्रयीचा अगदी व्यवस्थित अभ्यास करून ते त्यांनी आचरणात उतरवलेलं आहे. असे जे कोणी आहे ते अत्यंत श्रेष्ठ असतात आणि त्यांनी जे सिद्धांत मांडून ठेवलेले आहेत ते सिद्धांत समजून घेऊन त्याप्रमाणे आपण आपल्या संबंधी जगासंबंधी विचार करणं हे ज्याला जमतं तो तिथपर्यंत पोहोचतो. आणि हे ज्याला जमत नाही, मग आपलं श्रवण आहे पण कसं चाललेलं आहे, निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवेची जाते. ह्या पद्धतीचे श्रवण कीर्तनात आपण अगदी म्हणजे 1 तासाची सात्विक करमणूक ह्या पद्धतीने जोपर्यंत तिकडं आपण बघतोय तोपर्यंत मला नेमकं ते ऐकून काय करायचं आहे हे जोपर्यंत माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं. ह्या पद्धतीचं तुमचं आमचं श्रवण चाललेलं असतं. आता श्रवण ही पहिली भक्ती सांगितलेली आहे. नवविधा भक्तीमध्ये सुद्धा अगदी भागवत ग्रंथातून आपल्या समोर सगळ्या संतांनी या नवविधा भक्तीचा उहापोह आपापल्या ग्रंथात केलेला आहे. त्यातली पहिली भक्ती जी आहे ती श्रवण भक्ती आहे. आता श्रवण करा म्हणजे नेमकं काय करा, श्रवण ह्या शब्दाची व्याप्ती सुद्धा खूप मोठी आहे. एक आहे कानाने ऐकणं आणि दुसरं आहे मनाने ऐकणं, मनावर ते बिंबवून घेणं. यातलं कानाने ऐकणं जे आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं सुरू आहे. पण आपण सगळेजण कसे आहोत, तर डॉक्टर काका गमतीने म्हणतात सगळे कर्णाचे अवतार आहेत. आता कर्ण जो आहे तो खूप भरपूर विद्या शिकलेला होता, पण त्याला एक शाप मिळालेला होता की वेळ प्रसंगी तुला ते अजिबात आठवणार नाही. तसं तुमचं आमचं झालेलं आहे का, की सगळं ऐकतोय परंतु वेळ प्रसंगी मात्र ते आठवत नाही. आणि त्याला समर्थ म्हणतात, विद्या उदंडची शिकला परी प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे. विद्या जी शिकायची असते ती कशासाठी, तर ती जीवनामध्ये उपयोगात आणायची असते आणि सुखदुःखी असणाऱ्या जीवात्म्याने आता सुखरूप होऊन जीवन जगायचं असतं. त्याच्यासाठी ही सगळी विद्या जी आहे ती तुमच्या आमच्या समोर ठेवून दिलेली आहे. मग आता श्रवण म्हणजे नेमकं काय, आता बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांना वेळ घालवण्यासाठी सतत खेळायची ओढ असते, घरात ते क्षणभरही थांबत नाही. मग त्या मुलांना त्यांचे आई वडील सांगत असतात, अरे बाहेर खूप ऊन आहे, तू जाऊ नकोस, ऊन उतरल्यावर खेळायला जा. आता मुलं बहिरे आहेत का, हे जे आई वडिलांचं वाक्य आहे ते त्यांनी कानाने ऐकलेलं असतं पण मनावर घेतलेलं नसतं. आणि म्हणून त्यांनी काय करतात, तर त्या पूर्ण उन्हामध्ये खेळायला जातात आणि त्याचे परिणाम नंतर जे व्हायचे ते होत राहतात. मग आता कानाने ऐकणं आणि मनाने ऐकणं यामधला फरक जो आहे तो आपल्या लक्षात या ठिकाणी येऊन जातो. मग आपणही सगळेजण सगळं काही ऐकत राहतो. प्रवचन, कीर्तन, व्याख्यान याचे कार्यक्रम जागोजागी चाललेले असतात. पुन्हा तर त्याचं माहेरघर आहे. या सगळ्या गोष्टी इथं खूप चाललेल्या असतात, पण तरीही जोपर्यंत ते मनावर बिंबत नाही
तोपर्यंत आचरणामध्ये बदल घडत नाही, आणि आचरणामध्ये बदल घडत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष त्याची जी आनंद ही फलश्रुती आहे ती तुम्हाला आम्हाला प्राप्त होत नाही. या संतांच्या ग्रंथांचा अभ्यास करायचा किंवा प्रवचन कीर्तन ऐकायचे, ह्याच्यातून नेमकं काय होतं तर आमचे डॉक्टर काका एक इंग्रजी वाक्य नेहमी समोर ठेवतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट, फॉरगेट द सिस्टीम. हे सगळं जे ऐकण्याचं माध्यम आहे, प्रबोधनाचं माध्यम आहे, त्याच्यातून अनेक प्रक्रिया, अनेक सुंदर विचार, हे शास्त्रशुद्ध असणारे जे आहे ते सगळे संत तुमच्या आमच्या समोर ठेवून देतात. त्यातून आनंदरूप होण्यासाठी मी कसा विचार केला पाहिजे हे माझ्या लक्षात येतं, परंतु यूज द सिस्टीम मध्ये आपण कमी पडतो आणि म्हणून गेट द रिझल्ट पर्यंत पोहोचतच नाही, आणि त्याच्या आधीच सगळ्या सिस्टीम विसरलेल्या असतात. अशी जी काय फजिती आहे ती तुमची आमची सुरू आहे. पण या सगळ्या साधनांचं फळ नेमकं काय आहे तर समर्थ आपल्याला सांगतात, झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. कुठलीही साधना असू दे, मग श्रवण असेल, कीर्तन असेल, नामस्मरण असेल, कुठलीही साधना असू दे, पण त्याचं फळ नेमकं काय झालं पाहिजे तर निर्गुण ब्रह्म म्हणजे स्वतःचं स्वरूप आपल्याला ओळखू आलं पाहिजे, आणि निर्गुण ब्रह्म तेच मी आहे असं माझ्या लक्षात आलं पाहिजे. याचा एवढा आग्रह का बरं आहे हो सगळ्या संतांचा, ऋषीमुनींचा, सगळ्या ग्रंथांचा, ते निर्गुण परब्रह्म अंतरी प्रत्येकाच्या बिंबावं असा आग्रह का बरं आहे. तर काल आपण एक पाहिलं की व्यक्तिमत्वाचा आपण विकास करतोय व्यवहारामध्ये वागताना, मग व्यक्तिमत्वाच्या विकासाचा परमोच्च बिंदू म्हणजे जीवनमुक्ती आहे. ती प्राप्त करून घेण्यासाठी आणि मीच आनंदघन परमात्मा आहे हे समजण्यासाठी एवढा सगळा उहापोह जो आहे तो चाललेला असतो. आणि संतांचं कसं आहे, ऐसी कळवळ्याची जाती करती लाभावीन प्रीती. त्यांना आमच्याकडनं दुसरं तिसरं काही नको असतं, परंतु हे प्रत्येक जीव मूळचा आनंद रूप असून रडारडी करतो आहे हे मात्र त्यांना बघवत नाही, आणि म्हणून ते आपण त्यांचं ऐको किंवा न ऐको तरी समाजामध्ये मिसळत राहतात, जे उत्तम आहे ते आपल्याला सांगत राहतात, आणि त्यानंतर परत काय करतात, आपण मात्र ते ऐकतो 1-1.5 तास आणि नंतर मात्र सगळं विसरून जातो. मग हे अज्ञान आपल्या ठिकाणी तसंच का राहतं. आता इथं बसलेला प्रत्येक जण सुशिक्षित आहे, कुठली ना कुठली तरी डिग्री त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे, त्यामुळे आपण अज्ञानी आहोत असं आपल्याला वाटण्याचं काही कामच नाहीये. दुसरं, अनेक क्षेत्रातलं, अनेक देशातलं असं भरपूर ज्ञान तुम्ही आम्ही मिळवलेलं आहे. महाराष्ट्रीयन असून सुद्धा पंजाबी डिशेस, चायनीज डिशेस याचं कितीतरी ज्ञान तुम्ही आम्ही प्राप्त केलेलं आहे, मग आम्ही अज्ञानी कसं काय असा प्रश्न तुमच्या आमच्या समोर येतो. पण त्याला संत आपल्याला उत्तर देतात, ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. खरं शुद्ध ज्ञान फक्त हे एकच आहे की स्वतःची पूर्ण ओळख करून घेणे, याला शुद्ध ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि बाकीचं जे ज्ञान तुम्ही आम्ही समजतो व्यवहारातलं, ते जेवढं काही गोळा केलेलं आहे ते सगळं समर्थ म्हणतात हे बहुधा ज्ञानामध्ये मोडलेलं आहे. आता ते बहुधा ज्ञान म्हणजे किती तऱ्हेने आहे, ते दासबोधातले दोन्ही समाज जर आपण वाचले, बहुधा ज्ञान निरूपण आणि शुद्ध ज्ञान निरूपण असं एका पाठोपाठ आलेले ते दोन्ही काय आहे तर समास आहे, ते जर आपण वाचले तर लक्षात येतं. आता समर्थांनी पण मला एकदा असाच प्रश्न विचारला की अगं तुला ज्ञान झालेलं आहे का. मी समर्थांना म्हटलं हो झालेलं आहे, सांग बरं म्हणे दासबोधामध्ये काय काय आहे. मग मी समर्थांना सांगितलं की 7751 ओव्या आहेत, 20 दशक आहेत, प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत, मग त्यातल्या काही समासांचं नावं सुद्धा सांगितले. मग समर्थ मला म्हणतात हे ज्ञान नव्हे,
एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा समर्थ मला म्हणतात हे ज्ञान नव्हे, मग शुद्ध ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे तर पहावे आपणासी आपण. आता यामध्ये दोन आपण आलेले आहेत. कालही आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. एक व्यक्तिमत्वाचा विकास केलेला मी आणि एक ओरिजिनल असणारा मी, म्हणजे एक अत्यंत सर्वाभूती व्यापून राहिलेला सामान्य असणारा मी आणि दुसरा देह प्राप्त झाल्यानंतर त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास केलेला मी. आता जोपर्यंत व्यक्तिमत्वाचा विकास केलेला मी माझ्यावर हावी होऊन राहतो तोपर्यंत शुद्ध मीची मला ओळख होणे शक्य नाही. आणि म्हणून हे अज्ञान जे आहे ते तसंच राहतं. आता इतके प्रवचन कीर्तन ऐकल्यानंतर सुद्धा हे अज्ञान का जात नाही? आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा तो अभ्यास केल्यावर आमच्या ठिकाणी नेमकं काय झालं पाहिजे हे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्या समोर सांगतात. येथ अविद्या नाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, ही दोहीसी केवळ कारण ज्ञान. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर समर्थ अज्ञानाच्या भाषेत बोलतात, तर ज्ञानेश्वर माऊली अविद्येच्या भाषेत बोलतात. जोपर्यंत माझ्यातली अविद्या पूर्ण निवृत्त होत नाही तोपर्यंत खऱ्या मीचा शोध लागत नाही. मग हे सगळे प्रवचन कीर्तन कशासाठी चाललेले असतात तर अविद्याग्रस्त जीवाला अविद्येतून सोडवण्याचं काम करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रबोधन, असं एक त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी येऊन जातं. आता ही अविद्या म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, ते माझ्या ठिकाणी ते माझं स्वरूप माझ्याच आतमध्ये असताना किंवा मी तद्रूपच असताना मला त्याचं ज्ञान का होत नाही? परत दासबोधाकडे आपण वळलो तर समर्थांची एक ओवी आपल्या समोर येते, नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. आता हे जे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे त्या ज्ञानाला नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात, की ते आपण आहोतच, पण ते मी आहो अशी जी शुद्ध जाणीव आहे त्या जाणीवेचं मात्र विस्मरण झालेलं आहे आणि अशुद्ध जाणीवेनी आमचं जीवन जे आहे ते पूर्णपणे व्यापून गेलेलं आहे. आता अशुद्ध जाणीवा कुठल्या कुठल्या आहेत? मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी धार्मिक आहे, मी यज्ञ करणारा आहे, मी शिष्य आहे, मी गुरु आहे. पहा कुठपर्यंत त्याची मर्यादा सांगितलेली आहे. हे सगळं अशुद्ध जाणीवेमध्ये येतं आणि ह्या सगळ्या अशुद्ध जाणीवा काढल्यानंतर काढण्यासाठी म्हणून एक शुद्ध जाणीव, विशेष जाणीव, आपल्याला विशेष ज्ञान सांगितलेलं आहे की बाबा रे यातलं हे तू काहीही नसून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की तुला जे वाटतं मी अमुक आहे तमुक आहे तमुक आहे ते सगळं देहदृष्टीने आहे, पण परमार्थतः तू जो मूळच्या स्वरूपाचा आहे ते म्हणजे नक्की काय आहे तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की जे चैतन्य तुझ्या आतमध्ये परिपूर्ण व्यापून भरलेलं आहे, देहामध्ये आहे, मनामध्ये आहे, अखंड आहे, प्रत्येक जाणीवेमध्ये आहे, असं जे शुद्ध असणारं ज्ञानघन स्वरूप आहे ते तुझ्या आतमध्ये आहे, पण त्याचं मात्र तुला विस्मरण झालेलं आहे. आणि म्हणून सोहम आत्मा ज्ञानघन अजन्मातू तूची जाण. संत किंवा ग्रंथ किंवा आपले श्री गुरु आपली ओळख आपल्याला करून देतात. आता जागोजागी प्रवचनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी माझा परिचय केला जातो, पण माझा खरा परिचय फक्त डॉक्टर काकांनी सांगितला. बाकीचे जे परिचय आहेत ते कसं गमतीचा एक भाग, की आम्ही असा कौटुंबिक शिबिर, कौटुंबिक आध्यात्मिक शिबिर असा एक प्रयत्न आम्ही दरवर्षी करतो आणि सासरचे माहेरचे सगळे नातेवाईक एकत्र येऊन 3 दिवसाचा असा उपक्रम तो घेतो. त्यामध्ये पहिली अट असते आपापल्या प्रपंचाविषयी कोणीही काही बोलायचं नाही. आणि जमतं बरं का, मनावर घेतलं तर सगळं जमतं, की आपापल्या प्रपंचाविषयी 3 दिवस कोणी काही बोलायचं नाही. तर असंच ते शिबिर घेतलेलं असताना एकदा मंदाताईंना पण त्याच्यासाठी बोलवलेलं होतं प्रमुख अतिथी म्हणून. आणि मग मंदाताई मला म्हणल्या की जयश्री तुझी तर माझी ओळख आहे म्हणे, पण आता तुझे जे सगळे नातेवाईक जमलेले आहेत त्यांचा माझा परिचय नाही, तर आधी आपण परिचयाचा कार्यक्रम घेऊया आणि मग आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया.
मग प्रत्येक नातेवाईक उभा राहत होता आणि सांगत होता, मी जयश्रीची बहीण आहे, मी जयश्रीची जाऊ आहे, मी जयश्रीची काकू आहे, मी मामी आहे, मी भाऊजय आहे. या पद्धतीने प्रत्येक जण आपापला परिचय देत होता. सगळ्यांचे परिचय देऊन झाले आणि मग मंदाताई मला म्हणल्या, अगं जयश्री तुझा परिचय? म्हणला तो परिचय करून घेण्यासाठी तर तुम्हाला बोलवलेला, माझी मी कोण आहे हे मला माहिती नाहीये म्हणलं, आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे. या आता गमतीचा भाग बाजूला, पण आपल्याला बाकी सगळ्यांचे परिचय असतात, पण स्वतःचा जो शुद्ध परिचय आहे तो मात्र आपल्याला नाही. आणि म्हणून नासे अज्ञान दुःख भ्रांती. समर्थ म्हणतात दुःख वाट्याला का आहे? भ्रांत अवस्था आहे म्हणून. भ्रांत अवस्था का आहे? तर अज्ञान आहे म्हणून. ते अज्ञान कशाचं आहे? तर स्वरूपाचं आहे म्हणून. मग आता स्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय अत्यंत सुखरूप असं मला जगता येणं शक्य नाही. आणि म्हणून सगळ्या श्रेष्ठ लोकांचा एक आपल्या मागे आग्रह आहे की बाकी तुम्ही काही मिळवा किंवा न मिळवा, पण सच्चिदानंद पदवी मात्र अवश्य प्राप्त करा. नाथ महाराजांची एक सुंदर ओवी आपल्या समोर आहे. मनुष्य देही चैनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असे. की मनुष्य देहात आलेल्या जीवात्म्याला भगवंतानी बुद्धी नावाचं अतिशय सुंदर असं एक प्रेझेंट जन्मताच देऊन ठेवलेलं आहे, पण त्या बुद्धीचा योग्य पद्धतीने विकास करण्याचं सामर्थ्य जे आहे त्याच्यासाठी मात्र त्यांनी क्रियमान स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्या क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग आपण दृश्य जगतातली आपली महती वाढवण्यासाठी जरूर करतो, पण आपलं स्वरूप ओळखण्यासाठी मात्र त्या बुद्धीचा आपण उपयोग करत नाही. आणि सगळे संत आपली अशी बहिर्मुख झालेली जी बुद्धी आहे तिला अंतर्मुख वळवण्यासाठी भगवंतांनी संतांची योजना केलेली आहे. मग आता ते संत आपल्या समाजात असतात, पण आपल्याला ओळखू आले पाहिजे. ओळखू आल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर बुद्धीने आपण आपल्याला निर्गुण ब्रह्माचं आकलन होईपर्यंत ते चरण धरून ठेवले पाहिजे. यातलं आपण काय करतो? ह्यातलं आपण काय करतो? आता एक पदवी जर आपल्याला घ्यायची असेल लौकिकातली तर साधारणतः 24 वर्ष आपल्याला शिकावं लागतं. त्याच्या पुढचं अजून शिक्षण घ्यायचं असेल तर तो कालावधी अजूनच खूप मोठा राहतो. पण अगदी 22-23 वर्ष तर नक्की आपल्याला त्याच्यामध्ये जावे लागतात. मग आता सच्चिदानंदाची पदवी घ्यायची असेल तर आपण सुद्धा निदान 2 तप तरी अभ्यास करायला पाहिजे, पण तेवढा धीर आपल्याजवळ नसतो. परमपूज्य डॉक्टर काकांचे शिबिर ज्या वेळेला सज्जनगडला व्हायचे त्यावेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला मी त्या शिबिरांना जात होते तेव्हा आत्माराम हा ग्रंथ डॉक्टर काका सांगत होते. आणि तो आत्माराम ग्रंथ ऐकत असताना, त्याचे निरूपण ऐकत असताना हे सगळंच माझ्यासाठी खूप आगळं वेगळं होतं. म्हणजे डॉक्टर काका आपल्याला त्या विचारांच्या साह्याने खूप उंच उंच नेतायत असं मला त्यावेळेला वाटायचं. मग डॉक्टर काकांना मी एकदा प्रश्न विचारला, काका हे ऐकताना इतकं छान वाटतं, पण खरोखरीच ते अनुभवाला येऊ शकतं का? तेव्हा डॉक्टर काकांनी मला उत्तर दिलं होतं, 22 वर्ष त्यात राहावं लागतं. आता आम्ही 22 पेक्षाही जास्ती वर्ष त्यात आहोत, पण आमचं होतं काय? हे अज्ञान जात का नाही? त्याचं उत्तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की सूर्य उगवल्यानंतर 12 वाटा दिसतात, पण 12 वाटापैकी एक वाट निवडून आम्ही नेटाने ती पुढे चाललं पाहिजे. पण आम्ही काय करतो? घटकेत 10 पावले या वाटेवर जातो, परत मागे येतो, त्या वाटेवर जातो. आता सूर्य उगवल्यावर जसं 12 वाटा दिसतात तसं हल्ली मोबाईलमध्ये युट्यूब चॅनल उघडलं की अनेकांची प्रवचन आम्हाला दिसतात. आणि मग जाणून घेण्याच्या नादात हे ऐकू ते ऐकू ते ऐकू ते ऐकू करून एकही साधना पद्धती व्यवस्थित माझ्या लक्षात येत नाही, आकलनात येत नाही, स्थिरतेने ती केली जात नाही. आणि म्हणून हे अज्ञान जे आहे ते जसंच्या तसं राहतं. आता दुसरं अज्ञान जात का नाही त्याचं उत्तर परत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला देतात की येता स्वरूपाची या घरा. काय आड येतं आपल्याला? हा सगळा विश्वाचा जो भास आहे तो करीत असे आडवारा. की स्वरूपाच्या घराकडे जेव्हा आपण विचार करता करता निघतो त्यावेळेला त्याच्या आड काय येत असेल तर जगत सत्यत्व हे त्याच्या आड येणारं मोठं कारण आहे.
देह तादात्म्य हे त्याच्या आड येणारं मोठं कारण आहे. आणि तिसरं कारण आहे कर्तृत्व भोक्तृत्व. मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे. या 3 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आमच्या काय होतात तर आड येतात. आणि म्हणून पुढच्या ओळीत आपल्याला समर्थ म्हणतात, देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना. आता देह बुद्धी हा शब्द मनाच्या श्लोकामध्ये अनेक वेळेला आलेला आहे. आता ही देहबुद्धी म्हणजे नेमकं काय आहे? मी देह आहे असं मला कधीही कोणी कानात येऊन सांगितलेलं नाही. पण जशी समज वाढायला लागली तेव्हापासून तेच मी आहे असं समजूत माझी पक्की होत गेलेली आहे की नाही. मग आता खरोखरीच मी देह आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. देह हे माझं स्वरूप आहे का देह जीवाचं राहण्याचं घर आहे? नेमकं काय आहे? देह हे खरोखरीच माझं स्वरूप आहे का? उदाहरण असतं आपल्या समोर की छान पाऊस पडतो आहे, आपण न मागता आपण मागण्याच्या आधी सुंदर कपामध्ये आलं घातलेला असा चहा आपल्या समोर आयता आला. याच्या व्यतिरिक्त ब्रह्मसुख दुसरं नसतं. असा चहा आयता आपल्या समोर आल्यानंतर त्याचा पहिला घोट आपण घेणार, तितक्या शेजारची एक मुलगी धावत धावत येते छोटी आणि ती आपल्याला म्हणते, आजी आमच्या घरी चला, आजोबा कसं तरीच करत आहे. आणि आपण तिथपर्यंत जातो तोपर्यंत जे व्हायचं ते सगळं होऊन गेलेलं आहे. मग आता तिथले लोक काय म्हणतात, अहो पहाटे पहाटेच ते गेले. आता जे गेले त्यांचा देह तिथं असतो आणि तरी म्हणतो काय आपण, ते गेले. आता ते गेले म्हणजे कोण गेलं? तर जीव चैतन्य जे आहे त्याचं प्रगटीकरण ह्या देहापुरतं थांबलेलं आहे. म्हणून तिथं प्राणोत्क्रमण झाल्यानंतर देह पडून जातो. पण जीवात्मा वासना शिल्लक असेपर्यंत तो मात्र परत दुसरं घर शोधण्याला जातो. म्हणजे दुसरा देह मिळेपर्यंत तो भटकत राहतो. ह्याच्यावरून देह म्हणजे मी आहे हे नाही हे लक्षात येतं की नाही. मग देह मी आहे ही कल्पना किती खोटी आहे. मी देह नसून देहात राहणारा जीवात्मा मी आहे हे आपल्याला शास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय, संतांनी समजून सांगितल्याशिवाय कळत नाही. ज्या देहाच्या आधाराने माझं जीवन चाललेलं असतं तो देहच मी नाही हा पहिला धक्का संतांच्या संगतीत गेल्यानंतर लक्षात येतो. पण इतकं शास्त्रशुद्ध व्यवस्थित मांडणी कुठलाही वक्ता खरोखरीच करत नाही. कारण श्रोते उद्या येतील की नाही ही त्याला चिंता असते. बघा तुम्ही, आत्मा आत्मज्ञान हे शब्द फार क्वचित कानावर पडतात. बाकी मग रामकृष्णांच्या कथा वगैरे हे सगळं चाललेलं असतं आणि आपल्याला मात्र तेवढंच पर्यंत पोहोचवलं जातं की इकडं आकर्षित झालेली अंतःकरण वृत्ती इकडं वळवून देणं, एवढं एक काम त्याच्यातून होतं. पण प्रत्यक्ष खरा मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी काही शास्त्रशुद्ध विचार करावे लागतात. ते मात्र तुमच्या आमच्याकडून होत नाही किंवा मांडणारे ते मांडण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. कारण आता ज्याला त्याला कळलं असेल की काय आहे की श्रोत्यांचा धाक पडतो, ते येतील की नाही, माझे प्रवचन गाजतील की नाही. डॉक्टर काका गमतीने नेहमी म्हणायचे, एक मासचा परमार्थ असतो, एक क्लासचा परमार्थ असतो. आता मासचा परमार्थ म्हणजे भरपूर मोठे मंडप घालून चाललेल्या कथा ज्या असतात तो एक भाग आहे. मग आता ते काही वाईट नाहीये. अनेक जण संसाराच्या आसक्तीमध्ये जे गुंतलेले आहेत त्यांना हळूहळू रामकृष्णाच्या भक्तीकडे वळवण्यासाठी ते पण अत्यंत गरजेचं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक काहीतरी आहे. तिथपर्यंत जर आम्हाला पोचायचं असेल आणि परमोच्च बिंदू जो जीवनमुक्ती असा जो परमोच्च बिंदू नरदेहात आलेल्याचा मिळवायचा असतो, तो प्राप्त करायचा असेल तर क्लासचा परमार्थ केला पाहिजे. मग त्याच्यासाठी शिबिरांचं आयोजन असतं, सत्संगाचं आयोजन असतं, ज्ञानसत्राचं आयोजन असतं. मग त्या ठिकाणी आयोजकांनी याला पण भाग पडू नये, श्रोते येतील की नाही म्हणून.
वक्त्यालाही जाताना तो चित्तातला धाक काढून टाकावा. मुठभर लोक आले तरी चालतील, पण शुद्ध ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते भगवंताची सेवा म्हणून आपण नक्कीच केलं पाहिजे, असं त्या वक्त्याला सुद्धा मनामध्ये पूर्ण विश्वास पाहिजे की बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष पूर्ण, पण जे वेदांत शास्त्राने दिलेलं शुद्ध असं स्वच्छ ज्ञान आहे ते मात्र आपण लोकांपर्यंत काय केलं पाहिजे, आपणासी जे जे ठावे, शिकवावे म्हणायचंच नाही इथं, ते ते इतरांशी सांगावे, की त्या विचारांचा आपल्याला खूप आनंद मिळालेला आहे, लाभ झालेला आहे, तर तेच विचार संतांच्या माध्यमातून जे आलेले आहेत, संप्रदाय शुद्ध श्रवणातून जे आलेले असतात ते लोकांपर्यंत पोहोचवणं, याला भगवंताची सेवा असं म्हणतात. नाही तर तुझे कारणी देह माझा पडावा श्लोक मात्र म्हणायचा, पण प्रत्यक्षात तसं मात्र अजिबात वागायचं नाही. असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत या शुद्ध ज्ञानाचा तुम्हाला आम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही. आता दुःख कशामुळे आहे, भ्रांत अवस्थेमुळे आहे, आणि भ्रांत अवस्था कशामुळे आहे तर अज्ञानामुळे आहे, आणि ह्या अज्ञानाचा जेवढा जोर जास्त तेवढं देह मी आहे ही कल्पना अत्यंत जास्त. आता देह मी आहे ह्या कल्पनेतून आपण अनेक तऱ्हेचे दुःख भोगतो, हे आपल्या लक्षात येत आहे का, हे आपल्या लक्षात येत आहे का? देह म्हणजे मी नाही हे जर लक्षात आलं तर देहाची दुःख कळल्यानंतर जीवात्मा त्याच्यावर योग्य उपचार नक्की करतो, पण त्या दुखण्याचा बाऊ करत नाही. छान शब्द आहे आपल्या समोर, बाऊ करणे. आणि देहबुद्धी जितकी जास्त तितकं छोट्या छोट्या दुखण्याचा सुद्धा काय असतो, बाऊ झालेला असतो. आणि संत जे आहेत ते मात्र देहाशी बोलतात. डॉक्टर काका नेहमी म्हणतात आपल्या देहाशी बोलत जावं, जसं इतरांशी बोलतो तसं आपल्या देहाशी बोलावं. म्हणजे काय करावं, देहाला समजून सांगावं की बाबा रे, तुझं कुठंतरी काहीतरी बिघडलेलं माझ्या लक्षात आल्यानंतर तुला डॉक्टरांकडे नेलेलं आहे, औषध गोळ्या दिलेल्या आहेत, आणि व्यवस्थित 2-3 दिवस विश्रांती दिलेली आहे. आता 3-4 दिवस जे माझे कार्यक्रम ठरलेले आहेत त्याच्यामध्ये तू येऊ नकोस. आणि असं बोलून पाहावं की फरक पडतो की नाही. आता ह्या ज्या प्रक्रिया आपल्याला कळतात ना, त्या प्रक्रिया आपण उपयोगात आणल्या पाहिजे. कळल्यानंतर की एखादं महत्वाचं काम असेल आणि त्यावेळेला माझ्या देहातलं दुखणं जर वर येत असेल तर त्याच्यावर ह्या विचारांनी नक्की काही काळ तरी काबू मिळवणं नक्की शक्य आहे. उदाहरण असतं आपलं, खरोखरीच देह इतका दुखतो का हो? आता उदाहरण आपल्या नेहमीच्या परिचयातलं आहे. सकाळी उठून घरातल्यांना मी सांगितलं एक दिवस की माझं अतिशय डोकं दुखतंय, सगळं अंग दुखतंय, त्यामुळे मला घरातल्या कोणीही काहीही काम सांगायचं नाही. पांघरून घेतलं आणि झोपून गेली. आणि एक 2-3 तासांनी बेल वाजली. बेल वाजल्यानंतर उघडली तर मला सांगितलं अगं तुझा भाऊ आलेला आहे. कुठं दुखणं गेलं कळलंच नाही. जे मी दिवसभर आता उठणार नाही, काही करणार नाही असं सांगितलेलं होतं, तो माझा भाऊ घरी आल्यानंतर आनंदाने त्याच्या आवडीचा सगळा स्वयंपाक करायला मी उभी राहते, त्यावेळेला देहाचं दुखणं कुठं जातं. मग देहाच्या दुखण्याचा बाऊ करण्याची जी आमची सवय आहे ना, ती काढून टाकावी. देहाशी बोलावं आणि योग्य वेळेला योग्य तऱ्हेने त्या देहाचा साधन म्हणून मला उपयोग करता आलं पाहिजे. देहाला भोग देत जीवन जगणं त्याला आम्ही साध्य असं समजतो, पण ते जीवनाचं, नरदेहात आलेल्या जीवनाचं ते अजिबात साध्य नाही. इतर योनी ज्या आहेत त्यांना भोग योनी म्हटलेलं आहे, आणि नरदेहात आलेला जो जीवात्मा आहे त्या नरदेहाला त्याग योनी म्हटलेला आहे. तिथं विषयांचा भोग घेण्यासाठी नाही. तर देहाला काही विषय लागतात, पुरवावे लागतात, ते अगदी बरोबर आहे, पण भोग घेणं आणि त्या विषयांचा उपयोग करून त्याला ताजतवाने ठेवणं, दोन्हीमध्ये फरक आहे की नाही. भोग म्हटलं की पुढच्या सगळ्या गोष्टी आल्या, आणि म्हणून इथं देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना. मी देह आहे, मी जीव आहे असा जीवभाव धारण करून जो अखंड कर्म करत राहतो तो सुखी किंवा दुःखी होत जातो. आणि जो
देहाला साधन समजतो, भगवत कार्यासाठी उपयोगात आणायचा असा त्याचा कायम प्रयत्न असतो, तो मात्र ह्या देहाच्या माध्यमातून देहाच्या आत व्यापून असणारा जो परमात्मा आहे त्याचा नक्की शोध घेतो. आता 3 गोष्टी आपल्या समोर आहेत. या देहात आलेल्या जीवात्म्याला 3 गोष्टी आपल्याला शास्त्राने सांगून ठेवलेल्या आहेत. कर्म, उपासना, ज्ञान. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका पाविजे ज्ञान, हेच संदेह नाही, असं समर्थांनी स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे. मग आता कर्म आणि उपासना ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आयुष्यभर करत गेल्याने माझ्यातलं अज्ञान जाईल का? प्रश्न आहे आपल्यासमोर की माझ्यातलं अज्ञान त्याच्याने जाईल का? तर त्याचं उत्तर आहे नुसतं कर्म आणि नुसतं उपासना करत गेल्याने अज्ञान जाऊ शकत नाही. कारण कल्पना हेच अज्ञानाचं स्वरूप आहे. चुकीच्या मी कल्पना करून घेतलेल्या आहेत. त्या चुकीच्या कल्पना जर मला काढायच्या असतील तर त्या जागी शास्त्रशुद्ध कल्पना आधी समजून घेतल्या पाहिजेत. मग कर्म उपासना कशासाठी सांगितलेलं आहे? वेदविहित संत विहित कर्म करत गेल्याने चित्ताची शुद्धी होते आणि वेदविहित संत विहित निष्काम उपासना करत गेल्याने चित्ताची शांती हे फळ मिळतं आणि चित्त शुद्ध आणि शांत झालेल्यालाच आत्मज्ञान होतं, म्हणजे चित्ताचा चैतन्यात लय होतो. ज्ञानाने काय होतं तर चित्ताचा चैतन्यात लय होतो, म्हणजे ते निर्गुण ब्रह्म मीच आहे असं निसंशय ज्ञान त्या चित्ताला होऊ शकतं. आता कर्म आणि उपासनेच्या द्वारे शुद्धी आणि शांती हे त्याचं काय आहे तर पूर्वतयारी आहे. आत्मज्ञानाची ती पूर्वतयारी आहे. ती व्यवस्थित केल्याशिवाय बघतो आपण कुठलाही जर आता आयोजनाचं कर्म आपल्याला करायचं आहे, पूर्वतयारी म्हणून किती करावं लागतं? आधी इथल्या सगळ्या सदस्यांना मिळेल का हॉल, तुम्ही सगळे तयार आहात का, या पद्धतीने मग वक्त्याला त्यानंतर श्रोत्यांना या सगळ्यांची जमवाजमव करणं याला पूर्वतयारी म्हणतात. आणि ही पूर्वतयारी जर योग्य झाली तर पुढचा कार्यक्रम नक्कीच यशस्वी होतो. उत्तम पदार्थ जर मला तयार करायचा असेल तर उत्तम जिन्नस जे आहेत ते तुम्हाला आम्हाला जमवावे लागतात. सर्व तऱ्हेचे जिन्नस आपल्याला मिळतात, पण उत्तम पदार्थ मला रांधायचा असेल तर उत्तम पदार्थच आणावे लागतात, उत्तम धान्यच आणावं लागतं. तसं उत्तम पुरुषाशी मला एकरूप व्हायचं असेल, आता जुने ठेवण्याला एक शब्द परत आहे त्या ब्रह्माला उत्तम पुरुष. भगवद्गीतेत आपल्या समोर 3 पुरुष ठेवलेले आहेत, क्षर अक्षर उत्तम. आता हे आपलं स्वरूप म्हणजे उत्तम पुरुष आहे आणि त्या पुरुषाशी जर मला ऐक्य पावायचं असेल तर माझं अंतःकरण सुद्धा त्याच्यासारखं शुद्ध, स्वच्छ, निर्मळ, उत्तम होण्याची गरज आहे की नाही? आता इतकं करून आमचं अज्ञान जात का नाही? आता कोजागिरी पौर्णिमा नुकतीच झालेली आहे. कोजागिरी पौर्णिमेला सगळ्या गवळ्यांकडे दूध भरपूर असतं. आता माहिती नाही त्या दिवशी त्या गाय म्हशीला काय खाऊ घालतात, पण त्यांच्याकडे दूध भरपूर असतं. पण असं दूध आपण मागवल्यानंतर जर आपण दुसऱ्या दिवशी त्या आपल्याकडे दूध देणाऱ्याला सांगितलं की आमचं दूध नासलं रे बाबा, तर तो स्वतःकडे घेतो का तुमचं भांड खराब आहे म्हणतो? नक्की काय म्हणतो तो आपल्याला की बाकी शेजाऱ्यांचं नाचलं नाही ताई, फक्त तुमचंच नाचलेलं आहे, तुमचं भांड कुठेतरी खराब असेल. तसं इकडे भगवंत म्हणतो तुमचं अंतःकरणाचं भांड खराब आहे, म्हणून ते अज्ञान जात नाही तुमचं. त्याला ते काय करणार आहे, ते आधी शुद्ध आणि स्वच्छ झालं पाहिजे. म्हणून कर्म आणि उपासना मला जमेल तशी असं न करता संतांनी सांगितली तशी ह्या पद्धतीने जर मी करत गेले तर माझं अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ होतं. आता माझं अंतःकरण शुद्ध झालं की नाही हे कशावरून तपासायचं आहे? हळदी कुंकाचा कार्यक्रम ठरवला, सगळ्यांना सोसायटीतल्या सगळ्यांना निरोप दिला, पण सगळेजण येऊन गेले पण शेजारची आली नाही. आता ती आली नाही तर त्याचं कारण असं आपण समजून घेऊ शकतो ना, आली असेल बाबा काहीतरी अडचण. पण असं लक्षात न आणता आपण जर ती मुद्दामच आली नाही, मला आमंत्रण देतानाच माहिती होतं ती माझ्या घरी येणारच नाही, ह्या पद्धतीचे विचार सुरू झाले की तो कार्यक्रम आमचा सगळा अशुद्ध होत गेला. त्याच्याने काय झालं, आता कर्माला अशुद्धता केव्हा येते
मी केलं तरच होईल, माझ्याशिवाय ते होणेच शक्य नाही, माझ्याशिवाय दुसरा कोणी करतोच कसा, असं जेव्हा मला ते वाटत जातं तेव्हा ते कर्म जे आहे ते आमचं अशुद्ध होत चाललेलं आहे. तसंच अंतःकरणाची अशांतता कशामुळे आहे? आता उपासना तर आमच्या चाललेल्या आहेत, प्रत्येक जण इथं बसलेला उपासक आहे, त्याच्याशिवाय इथं येऊ शकत नाही. पण त्या उपासना खरोखरीच भगवत भेटीसाठी आहेत का प्रपंचातल्या त्रुटी भरून काढण्यासाठी आहे? सकामता आणि यांत्रिकता हा जो आमच्या उपासनेला आणि कर्माला लागलेला दोष आहे, तेवढा दोष निवृत्त करून आम्ही तेच कर्म उपासना करतो, तेव्हा आम्हाला अंतःकरण शुद्धीचं आणि शांतीचं फळ जे आहे ते प्राप्त होतं. आता जोपर्यंत रजोगुण आमच्यातला जास्ती आहे तोपर्यंत कर्म आणि उपासना करताना तिथं सकामता आणि यांत्रिकता या दोन्हीही गोष्टी ठेवलेल्याच आहेत. आणि जितकं सकामता जास्त तितकं उपासना करून नामस्मरण करून सुद्धा अंतःकरणाची चंचलताही तितकीच. आता त्याचं उदाहरण काय आहे? एक उदाहरण आपल्या समोर आहे. तुमच्या आमच्यासारखा एक प्रापंचिक, आणि त्या प्रापंचिकाला असंच प्रपंचातल्या कित्येक गोष्टी अशा सातत्याने घडत गेल्या की चित्तामध्ये फार उद्वेग निर्माण झाला. मग आता काहीतरी खूपच डिस्टर्ब झाल्यामुळे कुठंतरी आपण बाहेर जाऊन येऊ म्हणून फिरायला निघाला. फिरायला जाता जाता एका मंदिरापाशी आला. मंदिरापाशी आल्यानंतर तिथं रामनवमीचे दिवस होते म्हणून रामाचं सुंदर कथानक ते बुवा सांगत होते त्या ठिकाणी. ते ऐकता ऐकता थोडं मनाला समाधान वाटलं, काहीतरी वेगळं ऐकायला मिळतंय म्हणून तिथं बसला. रामाचं पूर्ण चरित्र, महात्म्य, त्याची भक्तवत्सलता हे सगळं ऐकल्यावर निश्चय केला की आज मी घरी जाताना रामाची मूर्ती घेऊन जातो, म्हणजे माझ्या चित्ताला थोडा तरी काय होईल तर विश्रांतीचा अनुभव येईल. म्हणून रामाची मूर्ती घेतो आणि तो जातो घरी. घरी गेल्यानंतर पूर्वीचे घर कोनाडे वगैरे असायचे, तो स्वच्छ करतो, त्याच्यावर आसन वगैरे मांडतो, रामाच्या मूर्तीची स्थापना करतो. रोज महिना दीड महिना अतिशय सुंदर पूजा त्या रामाची करतो. पण असं लक्षात येतं की महिना झाला याची पूजा करतो आहोत, पण अजून काही परिस्थितीत फरक पडत नाही. म्हणून परत त्याचाही राग येतो, त्याला त्या रामाचा सुद्धा राग येतो आणि परत फिरायला बाहेर जातो. तो गोकुळाष्टमीचे दिवस आलेले असतात, तिथं कृष्णाची कथा चाललेली असते. मग त्या मंदिरामध्ये ते कृष्णाची कथा ऐकलं की असं त्याला वाटतं हा राम काही योग्य नाही, आता आपण कृष्णाला आणून पहा. म्हणजे चंचलता आणि उपासक कसा भ्रष्ट होतो ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मग कृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी आणतो, रामाची उचल बांगडी करतो, कोपऱ्यात ठेवून देतो आणि कृष्णाची मूर्ती तिथं मांडतो. खूप छान पूजा अर्चा एक दीड महिना त्याची चाललेली. मग त्याच्या असं लक्षात येतं इतकी सुंदर सुवासाची उद्बत्ती आपण या कृष्णासाठी आणलेली आहे, पण याचा वास ना त्या कोपऱ्यातल्या रामाला पण जातो. आता त्याने तर आपलं काहीच भलं केलेलं नाहीये, मग आता काय करायचं आहे? मग आता त्या रामाला हा वास गेला नाही पाहिजे म्हणून 2 कापसाचे गोळे घेतो आणि त्या रामाच्या नाकात घालतो. रामाच्या नाकात ते गोळे घालून तो बाजूला होत नाही, तितक्यात तो राम त्याला म्हणतो, वत्सा काय पाहिजे होतं तुला? म्हणे पहा कसं नाक दाबलं की तोंड उघडलं. इतक्या दिवस त्यांनी काही बोलला नाही म्हणे, पण आता तो कसा काय बोलायला लागला. मग तो आता कसा काय तू रामा माझ्यावर प्रसन्न झाला? अरे मी तुझ्यावर कायमच प्रसन्न आहे, पण तू ना मला जड समजत होता. ज्या अर्थी तू माझ्या नाकात बोळे घातले त्या अर्थी तू मला चेतन समजायला लागला आणि माझं मूळचं स्वरूप चेतन असल्यामुळे जो मला चेतन समजतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो. आणि जोपर्यंत आम्ही त्या मूर्तींना जड समजतो, देवघरातल्या देवाला काय कळतो? काही कळत नाही. आम्ही काय कर्म करतो ते त्याला दिसतच नाही, असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत देव देवघरात आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने वागत राहतो. ती देवाला आवडणारी भक्ती आमच्याकडनं होत नाही. पण देव सर्वत्र व्यापून आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष आहे, असं जर माझ्या लक्षात राहत असेल तर माझ्याकडनं चुकीचं कर्म घडणारच नाही. मग आता ह्या सगळ्या गोष्टी पापपुण्याच्या ज्या आमच्या समोर बसवून ठेवलेल्या आहेत ना, त्याला कारण हेच आहे की पाप आणि पुण्य या 2 गोष्टी जर आम्ही समजून घेतल्या तर पाप त्याच्यातून होणारं दुःख हे जर मला नको असेल तर कर्म करत असताना
मी व्यवस्थित जागी राहील. म्हणून कर्म आणि उपासना ही पूर्व तयारी आहे. नाही तर थोडंफार शिबिर अटेंड केले, शब्दज्ञान झालं, त्याच्या व्याख्या पाठ झाल्या की तिथं ज्ञानाचा अहंकार सोडून जातो. सगळं ते कळायला लागलं की असं वाटतं नाही नाही आता आम्ही ज्ञानमार्गी आहोत, मग आता नाही पूजा केली तरी चालतं, नाही रामरक्षा म्हटली तरी चालतं, नाही नामस्मरण केलं तरी चालतं असं वाटायला लागतो. आणि झालेल्या शब्दज्ञानामुळे संसार सागरामध्ये बुडतो. आता झालेल्या शब्दज्ञानाने या प्रपंचातून तरायचं आहे का बुडायचं आहे? पण अभिमान शत्रू मोठा वाचतो आपण नेहमी की हा शत्रू एवढा मोठा आहे की तो कर्माचाही अभिमान धारण करतो, उपासनेचाही अभिमान धारण करतो, झालेल्या शब्दज्ञानाचाही अभिमान धारण करतो. आणि अभिमानाचं आणि स्वस्वरूपाच्या ओळखीचं अत्यंत वाकडं आहे. जोपर्यंत आमच्या चित्तामध्ये अभिमान आहे तोपर्यंत स्वस्वरूपाची ओळख होत नाही. म्हणून देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना. देहबुद्धीतून केलेलं कर्म मला संसारात बुडवणार आहे. आणि जीवरूपाने मी निमित्त मात्र आहे आणि आत्मरूपाने मी अकर्ता आहे असं ज्याला समजलेलं आहे तो भव्य दिव्य कर्म करून सुद्धा त्याच्यापासून पूर्ण अलिप्त राहतो. समर्थांच्या दासबोधातल्या शेवटच्या ओव्या पहा. सकळ करणे जगदीशाचे, तेथे कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. की सगळं करणं भगवंताचं आहे असं आतापर्यंत मी इथं सारखं समजून सांगत आलो आणि हे कवित्व माझं आहे असं जर मला वाटलं. आता समर्थ सुद्धा दासबोध मनोबोध याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही. मग त्याच्यावर निरूपण करणाऱ्यांनी त्याच्या कर्तृत्व घ्यावं का? सहज आपल्या समोर आहे की असं कर्तृत्वाची बाधा झाली की आम्ही संसारात बुडायला लागलो. म्हणून कर्तृत्वाच्या बाधेपासून सुद्धा आपल्याला दूर नेतात, त्यांना संत असं म्हणतात. संतांच्या सहवासात आल्याशिवाय ह्या ज्या खाणाखुणा आहेत त्या तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. म्हणून कर्म करायचं आहे पण कर्तृत्वाचा मद नको, उपासना करायची आहे पण सकामतेचा दोष नको, शब्दज्ञान करून घ्यायचं आहे पण त्याचा अभिमान नको. असं जर तिन्ही पद्धतीने आमचा सातत्याने विचार चालला तर अंतःकरण शुद्ध होईल, स्वच्छ होईल, निर्मळ होईल. आणि निर्मळ झालेल्या अंतःकरणाला स्वस्वरूपाचा अनुभव आल्याशिवाय अजिबात राहत नाही. जसं आपण म्हणतो की 3 प्रकारचे भांडे जर आपण ठेवले, एकामध्ये पूर्ण कोळशाची पावडर मिसळली त्या पाण्यामध्ये, एकामध्ये दुसरे रंग घातले आणि तिसऱ्यामध्ये काहीही रंग न घालता नुसतं स्वच्छ पाणी ठेवलेलं आहे. वरचं सूर्याचं किंवा चंद्राचं प्रतिबिंब कशात जास्ती छान दिसणार आहे आपल्याला? जे स्वच्छ पाणी आहे त्याच्यामध्ये जसंच्या तसं प्रतिबिंब तिथं दिसेल. मग ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ झालेलं आहे त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान नक्कीच होतं आणि अज्ञानाचं ठाण मात्र तिथून उठून जातं. म्हणून ते जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? परमपूज्य मंदाताई म्हणतात, आत्मा नावाचं तत्व अजिबात कळत नाही असं वाटत असेल तर श्रवण करा, उपनिषदांचा अभ्यास करा. आत्मा नावाचं तत्व कळलेलं आहे पण तो मी आहे असं अजून वृत्ती वळत नाही. मग त्याच्या जोडीला काय करा? श्रवणासोबत ब्रह्मसूत्राचा अभ्यास करून मनन करा. आता कळतं वळतं पण कळत नाही असं मला वाटतं, मग निधिध्यासन करा आणि भगवद्गीतेचा अभ्यास करा. मग श्रवण मनन निधिध्यासन या ऐसे नाही साधन, म्हणून ते नित्य नूतन केलेची पाहिजे. पण ते साधन करत असताना सुद्धा साधक हा अत्यंत हुशार पाहिजे, त्यानंतर चाणाक्ष पाहिजे आणि एक न धड बाराभर असं श्रवण करून चालत नाही. तर एका आधी सुरुवातीला अनेकांचं ऐकावं. समर्थांचं सांगणं आहे, यात माझं मी मनाचं काहीच सांगत नाही. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत. अगदी सुरुवातीला अनेकांचं ऐकून पाहावं, पण ते ऐकता ऐकता माझ्या मनाला बोध कोणाच्या प्रवचनाच्या माध्यमातून होत चाललेला आहे, माझ्या मनामध्ये भगवंताची भक्ती करावी, ज्ञान मिळवावं असं कोणाच्या प्रवचनाच्या माध्यमातून वाटत चाललेलं आहे, कुठल्या वक्त्याशी माझी वेवलेंट जुळते आहे हे लक्षात घेऊन मग तो
महंत ओळखावा आणि आपलं काम होईपर्यंत त्याला धरून राहावं. नाहीतर एक न धड 12 भर. 10 दिवस ह्याचं केलं, 10 दिवस त्याचं केलं, 10 दिवस त्याचं केलं आणि पदरात काय पडलं? प्रत्यक्षात अज्ञान गेलं का? तर असं लक्षात येतं ते काही गेलेलं नसतं. म्हणून पुढे समर्थ आपल्याला म्हणतात, भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले, देहे बुद्धीचा निष्ठ योजा टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आता पहिल्या ह्याच्यात अज्ञान जात नाही म्हणून सांगितलं, देहबुद्धीतून म्हणजे जीवभावातून केलेलं कर्म खोटं असतं, म्हणजे आपल्याला प्रपंचात बुडवणारं असतं असं सांगितलं. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले. छान आपल्या समोर त्याच्या संदर्भात नेहमी कथा दिली जाते की एक अत्यंत गर्भ श्रीमंत असणाऱ्या घरामध्ये एक मूल जन्माला आलं. काही कारणाने मोठं झालं, घरातल्या लोकांशी पटेना म्हणून घर सोडून निघून गेला तो मुलगा. आता घर सोडून निघून गेला, काही वर्ष त्याच्यातच गेले आणि कित्येक वर्षानंतर परत आपल्या गावाची घराची आठवण आली म्हणून तो घराकडे आला. तो घराकडे आल्यानंतर ज्या ठिकाणी आपला मोठा वाडा होता तो वाडा त्याला त्या ठिकाणी दिसेना, कोणीही नातेवाईक त्या ठिकाणी त्याला दिसेनात, वाडा दिसेना आणि म्हणून तिथं थोडासा जो काही एका ओट्याचा भाग शिल्लक राहिलेला होता त्याच्यावर बसून तो रडायला लागला. आता तो मुलगा तिथं बसून माझं सगळं काही गेलं म्हणून रडायला लागलेला असतो, त्यावेळेला त्याच्या आजोबाचा एक मित्र त्या ठिकाणाहून जात असतो, म्हणजे त्याच्या समोरून जात असतो. त्यावेळेला तो पाहतो, तो त्याला ओळखतो चेहऱ्यावरून, हा या घराण्याचा वारस आहे हे तो ओळखतो आणि तो त्याच्याजवळ जाऊन म्हणतो, बाबा रे तू का रडतो? आता पहा ना, कोणी नातेवाईक राहिलेले नाही, एवढं सगळं धन संपत्ती सगळं होतं पण त्यातलं काही शिल्लक राहिलं नाही आणि म्हणून मला रडायला येतं. त्याला लक्ष्मीमध्ये करंटा नांदे असं समर्थांनी त्या गोष्टीचं रूपांतर केलेलं आहे. मग ते आजोबा त्याला समजून सांगतात की बाबा रे, तुझ्या आजोबांनी तू ज्या आत्ता ओट्यावर बसलेला आहे त्याच्या खाली एक मोठा रांजण पुरून ठेवलेला आहे आणि ती सगळी संपत्ती तुझ्या नावावर केलेली आहे. मग आता ते लक्षात आल्यानंतर पुढचं जे काय करायचं ते तो करतो. पण मुख्य काय आहे, लक्ष्मी त्याच्या नावाची आहे पण ती लक्ष्मी माझी आहे हे माहिती नसल्यामुळे तो रडारडी करतो. तसं मोक्ष लक्ष्मी तुमच्या आमच्या आतमध्येच आहे, पण तरी पण तुम्ही आम्ही मात्र जन्म दारिद्र्य भोगतो आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, ह्या पद्धतीने आपण आपल्याविषयी बोलतो म्हणजे बरळत चाललेले आहोत. मग आता खरंच प्रत्येक जीव जर ब्रह्मरूप आहे हा सिद्धांत आहे, तर मी पण ब्रह्मरूप आहे म्हणजे आनंदघन आहे की नाही? मग मी का रडते? मला ते माहिती नाही म्हणून रडते. संत म्हणतात, बाहेर कुठे शोध घेत चाललाय, तुमच्या आतमध्येच तो आहे, फक्त विचार करा आणि विचाराने ते ओळखून काढा. आता परमार्थ शास्त्रामध्ये विचार हे फार सर्वोत्तम श्रेष्ठ साधन आहे. हे तुम्हाला आम्हाला पटतंय का हो? आपल्याला पारमार्थिक साधना म्हणजे माळ ओढली पाहिजे, ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, स्तोत्र म्हटले पाहिजेत, कुठल्या तरी वारीला गेलं पाहिजे, अधूनमधून कुळाचार करून काही ब्राह्मण सवाष्ण जेवू घातले पाहिजेत, इथपर्यंत आपली मर्यादा आहे. ह्याच्या पलीकडे मग संत आपल्या समोर सांगतात, गणपतीच्या बाबतीत भ्रांती छेदका असं वर्णन समर्थांनी केलेलं आहे की जो गणपतीचा उपासक आहे त्याच्या भ्रांतीचा पूर्ण छेद होतो आणि तो सगळ्या भ्रमातून मोकळा होतो. आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणतात, हा जो गणपती आहे, आता गणपती कशाची देवता आहे? बुद्धीची देवता आहे. मग बुद्धी माझ्या आत आहे का बाहेर आहे? मग देवता कुठं असली पाहिजे? मग आतल्या या देवतेला कुठला मोदक आवडतो? तर वेदांत, तो महारसू. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात की वेदांताचा मोदक या बुद्धीच्या आतमध्ये असलेल्या देवतेला म्हणजे गणपतीला आवडतो आणि तेव्हा तो प्रसन्न होतो. मग आता मोदक करायची म्हटले की तयारी करावी लागते की नाही? पण आम्हाला हा वेदांताचा मोदक परवडत नाही, त्याच्यापेक्षा तळणीचे करा, उकडीचे करा, नाही जमले तर गुळ खोबऱ्याला आकार द्या, नाही जमलं तर पेढ्याला आकार द्या, हे मोदक आम्हाला करणं परवडतं. पण
हा वेदांताचा मोदक करण्यासाठी स्वतःच्या बुद्धीला काही वळण लावावं लागतं, ती कोणाला तरी शरण जावी लागते, ती ब्रह्मविद्या जी आहे ती शिकावी लागते, तेव्हा अविद्या तिथून उठून जाते. पण जोपर्यंत ब्रह्मविद्येचा अभ्यास आम्ही करत नाही तोपर्यंत मात्र ही अविद्या चित्तातून जात नाही. आणि ह्या अविद्येचं लक्षण असं आहे की जे जसं आहे तसं मला जाणवू न देता त्याच्यापेक्षा काहीतरी विपरीत भावना माझ्या मनामध्ये निर्माण करणं हे या अविद्येचं काम आहे. आणि अशा विपरीत भावना ज्या निर्माण होतात त्याला भ्रम असं म्हटलेलं आहे. आता अविद्येचं काय आहे, मी देह म्हणजे मी ब्रह्म असून तू देह आहे असं सारखं आम्हाला जे स्फुरण आतमध्ये करून देते ते अविद्येचं लक्षण आहे. जग हे वास्तविक पाहता भासमान असून जग सत्य आहे अशी कल्पना मला वारंवार आतून जी करून देते ते अविद्येचं लक्षण आहे. आणि मी करता भोगता नाही तरी सुद्धा कर्तृत्व भोक्तृत्वाचा अहंकार माझ्या मानगुटीवर सतत ठेवत राहते, त्याला अविद्या असं म्हणतात. मग आता तुम्ही आम्ही सगळे अविद्येने ग्रासलेले आहोत की नाही? सगळेजण अविद्येने ग्रासलेले आहोत. आता आपण एक पाहिलं की देह म्हणजे आपण नाही, देह हे जीवाचं राहण्याचं फक्त घर आहे. आता दुसरं भास हे संपूर्ण जगत सत्य नाही, मिथ्या आहे असं शास्त्राने जरी आम्हाला सांगितलेलं असलं तरी ते लवकर पटतं का हो आपल्याला? आपण काय म्हणतो, अरे या जगातून तुम्हाला आम्हाला इतका सुखदुःखाचा अनुभव येत चाललेला आहे तर त्याला मिथ्या कसं म्हणायचं? ते सत्यच असलं पाहिजे. आता एक व्यावहारिक सत्य आहे, एक पारमार्थिक सत्य आहे. व्यावहारिक सत्य काय आहे? कळत न कळत स्वयंपाक करत असताना गरम कढईचा मला चटका लागला तर हाताला माझ्या पोळतं, हे व्यावहारिक सत्य आहे. पण हाताला पोळलं तरी आत्मरूप मीला काही पोळत नाही, हे पारमार्थिक सत्य आहे. आणि तो आत्मा मी आहे, हा अभ्यास आहे. काय लक्षात घ्यायचं आहे आता याच्यातून आपल्याला, की एक पारमार्थिक सत्य आहे, एक व्यावहारिक सत्य आहे. आता व्यावहारिक सत्य जे आहे ते कालांतराने सारखं बदलत राहतं, एक सारखं कधीच राहत नाही. आणि म्हणून या सगळ्या जगताला भास असं म्हटलेलं आहे. रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर. रज्जूवर जसा सर्प भासावा तसा ब्रह्मावर जगाचा आणि आत्म्यावर देहाचा भास सुरू आहे. अहो एवढ्या त्या देहाच्या माध्यमातून आमचं सगळं काही चाललेलं आहे आणि त्याला भास कसं म्हणायचं? आता भास शब्दाची शास्त्रीय व्याख्या जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत हे विधान आम्हाला पटत नाही. जगन मिथ्यात्व हे तोपर्यंत आम्हाला पटत नाही. आता परमार्थशास्त्रामध्ये भास कशाला म्हणतात? जे आधीही नाही आणि नंतरही राहत नाही पण मध्ये आधे काही काळ दिसतं त्याला परमार्थशास्त्रामध्ये भास असं म्हणतात. आता ही व्याख्या लक्षात घेतल्यानंतर जगातली प्रत्येक वस्तू उत्पत्ती स्थिती लयवान आहे. म्हणजे उत्पत्तीपूर्वी नसते, उत्पन्न झाल्यावर दिसते, काही काळ टिकते आणि तिचा परत नाश होऊ शकतो म्हणजे लय होऊ शकतो. मग आता मध्ये आधे ती दिसते, सुरुवातीला नसते, नंतरही राहत नाही पण मध्ये आधे दिसते, तेव्हा त्याला भास म्हटलेलं आहे. मग आता संपूर्ण जगताचा निकाल लावण्याच्या आधी देहादी जगत असा शब्द वापरतो की नाही आपण नेहमी, की हा आमचा देह जो आहे तो जगताचा एक घटक आहे. मग आता तो तपासला की बाकी सगळ्या जगताचा निकाल लावून जातो. जसं आपण व्यवहारात पाहतो की एवढा मोठा भांडाभर भात शिजला की नाही हे पाहण्यासाठी आपण फक्त त्यातलं एक शीत चाचपून पाहतो आणि ते दबलं की आपण निर्णय देतो की भात आता शिजलेला आहे. तसं एक देह तपासून पाहिला की आपल्याला हा निर्णय करणं सोपं जातं. भास म्हणजे काय आपण लक्षात घेतलं, आधी नसतं, नंतरही राहत नाही पण मध्ये आधे दिसतं. आता माझा देह माझ्यावरून बोलते, सगळ्या देहांवरून बोलायला लागले तर इथून मला उचलबांगडी करण्याची शक्यता आहे. माझा देह 1 तारखेपूर्वी नक्की नव्हता, 1 तारखेनंतर तो तारीख पे तारीख वाढवून सुद्धा नक्की राहणार नाही. आता मध्ये आधे काही काळ मात्र तो दिसत चाललेला आहे, मग त्याला काय म्हणायचं आहे? भास म्हणायचं आहे.
मग माझा देह जसा भासमान आहे तसं ज्यांना मी माझं म्हटलेलं आहे त्यांचे देह सुद्धा सगळे भासमान आहेत. मग जे भासमान आहे त्याला सत्य समजून जो रडारडी करतो त्याला शास्त्रीय भाषेमध्ये भ्रमिष्ट म्हणतात, साध्या भाषेमध्ये वेड लागलेला म्हणतात. आणि मग अशा लोकांना एरवड्याला नेऊन सोडावं लागतं. मग पारमार्थिक दृष्ट्या जे तुम्ही आम्ही भ्रमिष्ठ आहोत तो भ्रम जर आम्हाला चित्तातून काढून टाकायचा असेल, एक आहे आपल्या समोर शनिवार असलं की मारुती पुढे नारळ फोडतात आणि हे जुने ठेवाने ज्याला पाहायचं आहे ना त्याने नारळ वगैरे नाही फोडलं तरी चालतं, पण भ्रमाचे भोपळे मात्र सगळे फुटले पाहिजेत. त्याच्याशिवाय हे जुने ठेवणे जे आहे ते सापडू शकत नाही. आणि म्हणून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जे श्रवण चाललेलं आहे त्याच्यातून असे जे चित्ताला झालेले भ्रम आहे ते हळूहळू आम्ही सोडून दिले पाहिजे. आता अनंत पूर्वजन्मीच्या अनंत काळापासून मी देह आहे माझी कल्पना असल्यामुळे ती लवकर मला त्यागता येणार नाही. पण जेव्हा जेव्हा मी देह आहे असं मला वाटेल तेव्हा तेव्हा मी देह नसून ब्रह्म आहे असं गुरूंनी सांगितलेलं आहे, संतांनी सांगितलेलं आहे, उपनिषदांनी सांगितलेलं आहे. आणि तीन तीन जण ज्या वेळेला हे सांगतात तेव्हा ते सत्य असलंच पाहिजे असं स्वतःच्या मनाला सारखं समजूत घालून घालून या भ्रमातून स्वतःला दूर करणे ह्याला साधना असे म्हणतात. बाकीचे 3 श्लोक उद्या पाहण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर.